हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 18वा हप्ता हा वितरण सुरू झालेला आहे. तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी, खुशखबर, खुशखबर, खुशखबर घेऊन येतोय. पण लाडक्या बहिणींनो, कोणताही जी-आर न येता तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले आहेत, ते खुशखबर आहे. पण असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. बघा, ₹1500 इज क्रेडिटेड टू युअर अकाउंट 13 जानेवारी 2026. लाडकी बहीण योजना अवेलेबल बॅलन्स. म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या अकाउंटला तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले आहेत, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा एक मेसेज झाला. दुसरा मेसेज लाडक्या बहिणींनो सुद्धा बघा, युअर अकाउंट नंबर क्रेडिटेड 1500 म्हणजे ₹1500 तुमच्या अकाउंटला जमा झालाय. 13/1/2026 चा हा मेसेज आहे, दुपारी ऑलमोस्ट 12 वाजताचा. तर लाडक्या बहिणीनं, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत, तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबतच तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीये, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, आपण एक अर्ज दिलेला होता, आरटीआयचा अर्ज. कारण असंख्य महाराष्ट्रातील बहिणींना, असंख्य लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचाही हप्ता आलेला नाहीये आणि सोबत डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, डिसेंबरचा हप्ता आला, कोणताही जी-आर न येता. सोबतच निवडणुकीसाठी त्यांनी ₹3000 सांगितले होते, तर ₹1500 का? तर हा निवडणुकीसाठी जुमला तर नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता साजक व्हा, समजूतदार व्हा. योग्य पद्धतीने तुमचा जो उद्या मतदान आहे महानगरपालिकेचं, सरकारच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला पाहिजे. सरकारला हे समजायला पाहिजे, की आता लाडक्या बहिणी, निवडणुकीच्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीचे चाले करणार आहात, तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही आहोत. कारण लाडक्या बहिणींनो बघा, कोणताही जी-आर न येता, हे तर चुकीचं आहे. याच्यावर लाडक्या बहिणींनो, आदितीताई तटकरेंनी सुद्धा काही भाष्य केले नाहीत. सोबत मंत्रिमंडळाने सुद्धा भाष्य केलेलं नाहीये. तुमच्या भावांनी, म्हणजे देवाभाऊ म्हणते ना, इकडं-तिकडं देवाभाऊ, अजितदादा, तिकडे एकनाथजी दादा, कोणीच आपल्याला काहीही म्हटलेलं नाहीये. जी-आर आलेला नाहीये. लाडक्या बहिणींची ई-केवायसी कंप्लीट झालेली नाहीये. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, अनेक लाखो लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे मिळालेले नाहीयेत. अनेक मेसेजेस आले आहेत. तर तुम्हा सर्वांना सांगतो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. आणि लाडक्या बहिणींनो, मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा. उद्याला मतदान आहे. उद्या नाही, परवाला मतदान आहे. उद्या संक्रांत आहे. आय होप ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत, त्या खुश होतील. तुम्हाला सुद्धा या खुशखबरीमध्ये सामील व्हायचं आहे. पण लाडक्या बहिणींनो, फक्त आणि फक्त ₹1500 देऊन तुमचं मत त्या ठिकाणी जर नेत असेल, तर ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे, की पैसे देऊन फक्त आणि फक्त तुम्ही काय करताय, आमच्या लाडक्या बहिणींचं मत घेताय आणि नंतर 2 ते 3 महिने त्यांना वाऱ्यावर सोडून देताय. असं सरकार, ढोंगी सरकार, बोगस सरकार महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे. बघा लाडक्या बहिणींनो, मी या पद्धतीचा मेसेज केला होता आरटीआयला. नोव्हेंबर 2025 लाभ न मिळाल्याबाबत आणि जून 2025 ला लाभ बंद झाला. का झाला, याचे कारण मागून घेण्यासाठी आपण केलेलं आहे. आणि तुम्ही या व्हिडिओला अनेक बहिणी सपोर्ट करा. ज्या बहिणी अपात्र ठरल्या आणि ज्या बहिणींना पैसे भेटले आहेत, त्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला हा जो आता आरटीआयचा अर्ज दाखल तर केलेला आहे, अजून त्यांच्याकडनं योग्य ती माहिती यायची आहे. जशी आली, त्याला आपल्याला काय द्यायचं, उत्तर द्यावं लागेल. आणि उत्तर देण्यासाठी लाडक्या बहिणींनो, मला तुमच्या कमेंटची गरज आहे. तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचा. तुमचं स्टेटस ठेवा, Facebookला ठेवा, WhatsAppला ठेवा, सगळीकडे ठेवा. आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत, म्हणजे सरकारपर्यंत सुद्धा आपला हा व्हिडिओ पोहोचेल. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोष्टी काय होतील, परिपूर्ण होतील. लाडकी बहीण योजना अर्ज 2025 मध्ये प्रलंबित का झाला, नाकारला का, आणि लाभ का बंद झाला? 25चा नोव्हेंबरचा पण झाला आणि डिसेंबरचा सुद्धा लाभ आलेला नाहीये. जून पासून महिलांचा लाभ का बंद झाला? त्या कोणत्या स्थितीमध्ये पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, अप्रूव्ह आहे, हे सगळं सगळं कोणत्या अधिकाऱ्याने केलं, याची संपूर्ण माहिती आपण मागून घेतलेली आहे. आता फक्त आणि फक्त तुमची गरज आहे, तुमच्या कमेंटची गरज आहे. खुशखबर तर आहेच, नक्कीच तुमच्या अकाउंटला ₹1500 क्रेडिट झाले. यापेक्षा सर्वात मोठा आनंद कोणताच नाहीये. पण ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते आलेले नाही आहेत, त्या बहिणींचं का? मग या हप्त्यासाठी ई-केवायसीची गरज होती का? लाडक्या बहिणींनो, मी म्हटलं होतं, की जर ई-केवायसीची गरज कधी असणार आहे, एकदम 19, 20, 22च्या तारखेनंतर जर तुम्हाला झालं, तर आता ई-केवायसीची गरज होती का? तर आता ई-केवायसीची गरज नव्हती.
ज्या बहिणींची झाली असेल त्यांना सुद्धा आला असेल, ज्या बहिणींची नसेल झाली त्या बहिणींना सुद्धा अकाउंटला आला असेल. लाभ नोव्हेंबर आणि जून मी जिल्हा आणि तालुक्यानुसार सगळी माहिती मागितली आहे. 30 दिवसाच्या आत भेटणार आहे. आता बघूयात किती बहिणींचा सपोर्ट आपल्याला आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे आपलं एक ॲप आहे. इथे सुद्धा तुम्ही जाऊन तिथे बघू शकता आणि जी-के अकॅडमी ॲप आहे, तुम्ही डाउनलोड करा. प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. आणि खुशखबर आहे तुम्हाला सर्वांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. वितरण सुरू झालेले आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींना भेटलेला आहे आणि आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्या माध्यमातून तुमच्याजवळ सत्य परिस्थिती पोहोचवतो. फक्त या ₹1500 भारावून जाऊ नका. कारण गेल्या 3 महिन्यापासून सरकारने तुम्हाला जो मानसिक त्रास दिलेला आहे, तर या निवडणुकीमध्ये सरकारला तो मानसिक त्रास द्यायचा म्हणजे द्यायचा आहे. आता तुमची वेळ आलेली आहे लाडक्या बहिणींनो, आता मागे नका येऊ. बरोबर? तर चला लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवाल आणि या व्हिडिओला इतका प्रतिसाद द्या, जेणेकरून सरकार सुद्धा पाहिल आणि त्यांच्या लक्षात येईल, की आपण जे काही करतोय, पैसे देऊन लाडक्या बहिणींचे मत विकत घेतोय. असं जर झालं तर महाराष्ट्र कुठे जातील, देश कुठे जातील, राज्य कुठे जातील, या मूर्खांना समजत नाहीये. जे तिथे मंत्री-संत्री बसलेले आहेत ना, त्यांना समजत नाही, की देशाला, महाराष्ट्राला आपण कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवतोय. फक्त पैसे देतात आणि मत घेतात आणि नंतर विसरून जातात. हे चुकीचं आहे लाडक्या बहिणींनो. आता थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.